MKZ न्यूज, खबर सीधी, साफ और सच्ची। देश और दुनिया की हर बड़ी छोटी खबर, नो फेक नो मसाला। आज ही फॉलो करें। नमस्कार, आदाब। MKZ न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं हूं साहिल खान। आइए डालते हैं खबर पर एक नजर। उदय ठाकरे और राज ठाकरे ने 2026 के नगर सेवा चुनाव के लिए हाथ मिलाया है। यह गठबंधन लगभग 20 साल बाद हुआ है, जो महाराष्ट्र की राजनीति में एक महत्वपूर्ण बदलाव का संकेत है। दोनों नेताओं ने एक संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में इस गठबंधन की घोषणा की, जिसमें उन्होंने कहा कि यह महाराष्ट्र और मराठी लोगों के लिए एक ऐतिहासिक दिन है। उदय ठाकरे और राज ठाकरे ने संयुक्त रूप से चुनाव लड़ने का फैसला किया है। गठबंधन का उद्देश्य महाराष्ट्र और मराठी लोगों के हितों की रक्षा करना है। दोनों नेताओं ने कहा कि यह गठबंधन लंबे समय तक चलेगा और वे कभी अलग नहीं हों। नमस्कार, मी हर्षद सतीश सावंत, शाखाध्यक्ष मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज संध्याकाळी एक अभूतपूर्व पर्व आपल्या इथे आहे, कारण का राजसाहेबांचे चिरंजीव महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे सौ सुजाता उद्देश पाटेकर यांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी अशोकवन या भूमीमध्ये येत आहेत। तरी आम्ही सर्वांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी जल्लोषात इथे तयारी केलेली आहे। आमचे सर्व कार्यकर्ते आज पूर्ण प्रफुल्लित होऊन अमित साहेब यांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत। आता ते बोरिवलीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात अमित साहेब आपल्या इथे पोहोचतील व आम्ही यातून जनतेला मेसेज देऊ शकतो की मराठी माणसासाठी, मराठी अस्मितासाठी उद्धव साहेब, राज साहेब, आदित्य साहेब, अमित साहेब हे एकत्र आले आहेत। तरी आता सर्व मराठी लोकांनी आपले मतभेद, जातीभेद, धर्मभेद सर्व बाजूला ठेवून फक्त मराठी भाषा, मराठी संस्कृती ही टिकण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे। आणि इथली निशाणी आपली मशाल आहे। तशीच जिथे जिथे मनसेचे उमेदवार उभे आहेत त्यांची निशाणी ही रेल्वे इंजिन आहे। तर येणाऱ्या 15 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांचे उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून येतील हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। व जे बाळासाहेबांचं जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं ते स्वप्न कसं साकार होईल यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे व हे भगवं निशान, ही भगवी अस्मिता ही महानगरपालिकेवर फडकली पाहिजे। नमस्कार, मी सौ सुचिता संदीप वाकडे। महाराष्ट्रात हे दोन भाऊ आल्यावर सगळ्यांना खूप खरं बितरायला झालंय आणि आम्ही मनसेवाले, आम्हाला राजसाहेबांनी आदेश दिल्याबरोबर आम्ही सुजाताताई पाटेकरांसाठी धावून आलो आणि घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार केला। आणि जिकडे जिकडे मनसेचे उमेदवार उभे आहेत तिकडे शिवसेनावाले पण मदत करतायत आम्हाला। आणि कसंही करून यावेळेस आम्हाला इथे निवडून आणलंच पाहिजे सुजाताताई पाटेकरांना। मी प्रकाश विष्णू मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री अमित साहेब ठाकरे या ठिकाणी या आपल्या कार्यालयाला भेट देणार आहेत। मी सगळ्या प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व जनतेला विनंती करतोय की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी ठाकरे बंधूंच्या पाठी राहिलं पाहिजे। आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या मुंबई वाचवण्यासाठी, या मराठी माणसाच्या हक्काची मुंबई वाचवण्यासाठी आज दोघं भाऊ एकत्र झालेत। तर मी मुंबईतील सर्व जनतेला विनंती करेन, आपण दोन्ही भावांच्या पाठी उभं राहून ही मुंबई वाचवली पाहिजे। या मराठी माणसाची अस्मिता आपण राखली पाहिजे। ही वेळ ही लाजची वेळ आहे। जर ही मुंबई आपल्या हातातून गेली तर मराठी माणसाला इथे जगणं मुश्किल करतील। म्हणून मी इथल्या मुंबईतील जनतेला विनंती करतो की आपण एक व्हा आणि ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभे राहा। धन्यवाद। दहिसर अशोक वन में अमित ठाकरे का स्वागत शिवसेना और मनसे के कार्यकर्ताओं ने बड़े उत्साह से किया। जेवायला
इसी तरह हमारी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और हाँ, सब्सक्राइब करना ना भूलें।